सध्या बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये एक कंटेस्टंट चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करत आहे। त्याच्या स्टाईलने अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत एक वेगळीच छाप सोडली आहे। तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध रील स्टार आणि यूट्यूबर सूरज चव्हाण आहे। गुलीगत धोका किंवा बुक्कीट टेंगुळ आपल्या या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा सूरज आज सर्वांच्या मनोरंजनाचा भाग बनलेला आहे। कोणी कौतुक करतं तर कोणी त्याची टिंगल करतात, परंतु सूरजचा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर राहिलेला आहे। अगदी गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने आज लाखो फॉलोअर्स, त्याचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडलेले आहेत। चला तर मग जाणून घेऊया सूरजच्या मागील जीवनाविषयी। बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारी असणाऱ्या मोडवे या गावामध्ये सूरजचा जन्म झाला आणि तो सध्या तेथेच राहत आहे। लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हरवलं। बिग बॉस मराठीवर एकदा सूरजने सांगितले होते, जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा तो गोट्या खेळत होता। अचानक एक जण आला आणि त्याला सांगितलं की तुझे वडील वारलेत। त्यावेळेस तो अगदी लहान होता, त्यामुळे त्याला तेवढी समज नव्हती। त्याचे आप्पा वारले असताना देखील सूरजच्या डोळ्यातून पाणी आलं नाही, असं सूरज म्हणाला। आई वडिलांच्या मृत्यूनंतर सूरजच्या मोठ्या बहिणीने सूरजला सांभाळले व त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली। मोठी बहीण म्हणजे खरं तर दुसरी आई। लहानपणापासूनच घरामध्ये गरिबी पाहिलेल्या सूरजने त्याचे शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण केले नाही। सूरजचे शिक्षण फक्त 8वी पर्यंतचेच आहे। त्यानंतर सूरज पोटापाण्यासाठी मोलमजुरी करू लागला। गरिबाचं घर म्हटलं की हातावरचं पोट, काम केलं तरच 2 वेळचं जेवण मिळणार। कधी कधी त्यांच्या घरी रात्रीच्या जेवणाची सुद्धा सोय नसायची। सूरजला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली ती टिकटॉकमुळे। मोलमजुरी करत असताना एके दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉक बद्दल सांगितले। त्यानंतर सूरज त्यावरती व्हिडिओ बनवत राहिला। त्याचे व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। सूरजला आपण व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर त्याने नंतर मोलमजुरी करून मोबाईल घेतला। त्याने त्याच्या नावाने एक आयडी उघडली आणि टिकटॉक वरती व्हिडिओ बनवत राहिला। त्याला त्यावरती चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मग त्याने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही। परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळेच होते। त्यानंतर भारतामध्ये टिकटॉक वरती बंदी आली आणि टिकटॉक वरील सर्व क्रिएटर इंस्टाग्राम तसेच फेसबुक वरती शिफ्ट झाले। त्यात सूरजही होता। टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने यूट्यूब तसेच इंस्टाग्राम वरती छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ तसेच रील्स टाकण्यास सुरुवात केली। आधीच टिकटॉक वरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळामध्येच या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चांगल्या प्रकारे काम करू शकला आणि प्रकाश ज्योतात आला। लोकांना मनोरंजन करणाऱ्यांची कमी अजिबात नव्हती, परंतु सूरज वेगळ्या शैलीमध्ये व्हिडिओ बनवत होता, जे की मनोरंजनात्मक दृष्टिकोनाने बनवले जायचे। एका मुलाखतीमध्ये सूरज म्हणाला, जेव्हा तो प्रसिद्ध झाला त्यानंतर लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला। ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला पाठवलं जायचं। अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलवलं आणि एक शर्ट किंवा पॅन्ट देऊन तसेच मागे पाठवलं। आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे सूरज व्यवस्थित व्यवहार करू शकला नाही। स्वभावाने साधा असणारा सूरज आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मन जिंकत आहे। सूरजची कमाई आज लाखोंमध्ये आहे। तो आज एखाद्या व्यवसायाचे उद्घाटन किंवा कोणतेही व्यावसायिक कार्यक्रम असेल तर जवळपास 50 ते 60 हजार रुपये घेतो। बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये सूरज चव्हाणची निवड झाली। सोशल मीडियावरती प्रसिद्ध असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली होती। बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चांगल्या प्रकारे टास्क कंप्लीट करत आहे। सर्वांसोबत हसत खेळत असल्यामुळे तो तेथील लोकांचं सुद्धा चांगल्या प्रकारे मनोरंजन करतो। आपण त्याच्या विजयासाठी प्रार्थना करूया आणि प्रचंड वोट देऊन एका गरीब घरातील मुलाला विजयी करूया। धन्यवाद।